फर्स्ट बॉल पहिला चेंडू लक्ष मापक आहे. इंटरेस्टिंग होणार आहे मॅच कारण लो स्कोरिंग एन्काउंटर्स नेहमीच इंटरेस्टिंग असतात, फायटिंग असतात. पहिला चेंडू फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि अनेक वर्ष ग्रामीण क्रिकेटचा अनुभव दोन्ही खेळाडूंकडे आहे. सनीलला देखील माहित होतं पहिल्या चेंडूवरती असा काहीतरी प्रयत्न होऊ शकतो. प्रयत्न झालाय, प्रयत्नाला यश मिळत नाहीये आणि गोलंदाजांची पर्वणी बघायला मिळते आपल्याला सिमेंटच्या खेळपट्टीवरती. चेंडू टप्पा पडल्यानंतर कधीतरी गतिशील होतोय तर कधीतरी गती देखील कमी होता. दुसरा चेंडू सेकंड बॉल. पुन्हा एकदा स्विच झालाय, त्यावेळी कनेक्शन येतंय चांगला. थोडंसं मिस टायमिंग आहे, बॅटची एज लागणार आहे तरी देखील चेंडू निघून जाणार आहे सीमेच्या पलीकडे. येतोय चौकार. 4 धावा निलेश म्हात्रे यांच्या बॅटमधून. डीजे पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती अलेक्सनचे 2 चौकार. आल्यात 8 धावा. डीजे डीजे शिव साऊंड्स. पुढील चेंडू पुन्हा एकदा. तिसरा चेंडू देखील चांगला कनेक्ट केलाय. 3 चेंडूंवरती 3 चौकारांचा विक्रम केला इथे निलेश म्हात्रे यांनी. आपल्या बॅटचा फेज ओपन केलाय, ब्लेड ओपन केलाय. असं म्हणतात ना की बल्ला है की तलवार है, चीर दे ऐसी धार है. अगदी चेंडूला चिरलाय. 3 चेंडूंवरती 3 सलग चौकार. वाह, व्हॉट अ बॅटिंग. फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूला योग्य त्या दिशेवर खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धाव फलकावरती 12. पुढील चेंडू लास्ट बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं पण फरक पडत नाहीये. 1 बाउन्स. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय सीमेच्या पलीकडे. अजून एक ब्रँडेड फटका येतोय निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून. धावा धाव फलकावरती 16 आणि त्या 16 धावा 4 चौकारांच्या साह्याने आल्यात. ते 4 चौकार कोणी मारलेत तर ते 4ही चौकार निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून आल्यात. डीजे सावरलाय भारतीय संघाचा आणि वैयक्तिक पहिलं शतक देखील बनवलंय. ते देखील ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन त्यांच्या भूमीवरती भारताचा डाव सावरलाय. कदाचित ही मॅच सावरली असेल आणि कदाचित बीजीटी देखील सावरली. वळत आपण चालू असलेल्या सामन्याकडे. अनिल येतात गोलंदाजी मार्क वरती. अनिल शेट्टी यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. अष्टपैलू खेळाडू आणि रेल्वे मैदान देखील होम ग्राउंड आहे. प्रथम स्ट्राइक वरती आलेत आणि स्ट्राइक वरती आल्या पहिला चेंडू कट केला. 1 धाव नक्कीच तिथे मिळणार आहे. स्ट्राइक रोटेट झाली आहे. नाही, अँकर रोल खेळणं गरजेचं आहे. संयमी खेळ करणं इथून नॉन स्ट्रायकरांच्या म्हणजे सुरेंद्र याला खेळणं गरजेचं आहे. समोरून बॅटिंग एवढी आक्रमक होत आहे. आपलं काम आहे की सिंगल द्या, स्ट्राइक रोटेट करा आणि एक आक्रमक बॅटरकडे स्ट्राइक आणून द्या. आक्रमक बॅटर देखील तेवढाच मोठा आहे. चला, आरसीसी टीमचे कॅप्टन कुठे असतील आपण या त्वरित टॉस बॉक्स मध्ये. थोडस स्पीड अप करा. शॉर्ट पिच चेंडू आहे. भिरकवलाय चेंडूला. धावा मिळणार आहेत. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय आणि एकच धाव मिळणार आहे. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. धावा धावफलकावरती 18 धावा आहेत.
जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष आहे आणि अजूनही फक्त 8 धावांचं समीकरण आहे. यावेळी स्विच हिट केलाय. अगदी आपण बघितलं तर कव्हर रिजन वरती लॉंग ऑफ वरती रोनक स्वतः असणार आहे तिथे. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 19 धावा धाव फलकावरती. 19 ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही समीकरण 7 धावांचं आहे. 7 धावा. 7 टू विन. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल बघायला मिळतो आणि चेंडू निघून गेलाय पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. 20 धावा धाव फलकावर. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. यथार्थ 11 डॉमिनेट केलाय. दी गोलंदाजी करत असताना फक्त 26 धावा, 25 धावा दिल्यात. 26 धावांचं लक्ष आणि बॅटिंग बघा काय अप्रतिम केली. पुढे सरसावलंय आणि जेलची इथे शक्यता असणार आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता सुरेंद्रनी. फटका फसलाय आणि पहिला गडी गारद होतोय यथार्थ 11 संघाचा. डीजे विचार केला तर खूप स्टार खेळाडू बघायला मिळतात. एक स्टार खेळाडू बाद झालाय. दुसरे स्टार खेळाडू अक्षय तायडे आलाय बॅटिंग साठी. यानंतर विनर्स असा सामना होईल. आरसीसी संघाचे कॅप्टन आलेत, उमेश जाधव आलेत. 20 धावा धाव फलकावर. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता. अक्षय तायडे फेस करेल अनिल शेट्टी याला. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. कनेक्शन थोडंसं खराब बघायला मिळते. काव कॉर्नर वरती चांगलं क्षेत्ररक्षण तर नाही झालंय. प्रथम आहे तिथे फेकी चांगली केली आहे. अगदी पहिल्या अटेम्प्ट वरती क्षेत्ररक्षण नाही झालंय. 2 धावा इथे देखील मिळतील. जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता. बघूयात त्या 4 धावा निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून एक चौकारानिशी येत आहेत, एका षटकारानिशी येत आहेत की गोल. फक्त 3 धावांची आवश्यकता. कल्पेशचा विचार केला. कल्पेश देखील एक खूप चांगले फिरकी पटू आहेत. एक लेफ्ट आर्मर आहेत. अनेक मैदान यांनी देखील गाजवलेत तर काय फिरकी आपल्या फिरकीच्या बळावरती. इथून समीकरण खूप मोठं आहे, खूप कठीण आहे. डोंबिवली बॉईज संघाचा विचार केला तर फक्त 3 धावा रोखायच्यात. पण मॅच क्रिकेट हा खेळ निश्चित याचा कुठूनही काही होताना बघितलंय. अक्षय तायडे फेस करत असताना झेलची शक्यता आणि कॉट बिहाइंड द विकेट. बाद होतील. अनुष शेट्टीने देखील चांगला झेल पकडलाय. डीजे सांगतंय आपल्याला मनात घर केलंय आणि केलंय या स्पर्धेने. आयोजन देवडी खूप सुरेख बघायला मिळत आहे. आणि आताच कल्पेशने देखील थोडंसं कमबॅक केलंय. यश चौधरी यांच्या बॅट मधून क्रॉस बॅटर स्ट्रोक बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मिड विकेट रिजन वरती रोनक स्वतः असणार आहे तिथे. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावा धाव फलकावरती 24 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. कल्पेशच्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत कल्पेशने 3 चेंडू फेकल्यात, एक गडी बाद केला आणि 2 धावा दिल्यात. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. निलेश म्हात्रे आल्यात स्ट्राईकला. यावेळी स्विचचा प्रयत्न केलाय. प्रयत्न झालाय सक्सेसफुल. चेंडू निघून जाणार आहे चौकारासाठी. या 4 धावेच्या सहाय्याने सामना फिनिश झालाय. एक 1 साइडेड एन्काउंटर बघायला मिळत आहे. डॉमिनेशन बघायला मिळते आपल्याला. यथार्थ 11 या संघाचा गोलंदाजी केली, सुदृढ गोलंदाजी केली, अगदी जकडून ठेवलाय आणि बॅटिंगला आल्यानंतर निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून 5 चौकार आल्यात. कोण म्हणतं की बॅटिंग करणं थोडीशी डिफिकल्ट वाटते या खेळपट्टीवरती. बघा आपल्या संघामध्ये निलेश म्हात्रे सारखे बॅटर असतील तर कुठलीही खेळपट्टी, कुठलंही मैदान, कुठलाही गोलंदाज सोपं करून आपल्या बॅटिंगने दाखवू शकतात. वेल प्लेड. चला तर मग वळूयात पुन्हा एकदा टॉस कडे आपण.
यायचं यथार्थ 11च्या कॅप्टन त्वरित या टॉस साठी. यश आपण या टॉस बॉक्स मध्ये. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. हॅलो चेक. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच असणार आहेत ज्या खेळाडूंनी डोंबिवली रिजन गाजवलाय, ज्या खेळाडूंनी ठाणे रिजन गाजवलाय, ज्या खेळाडूंनी आपल्या नावाचा डंका वाजवलाय, तो आरपीएल मध्ये देखील वाजवतोय. निलेश म्हात्रे असणार आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 3 चेंडू 3 चौकारांचा विक्रम केलाय. आपले प्रतिस्पर्धी जे कॅप्टन आहेत त्यांच्या हस्तेच उमेश जाधव यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. खूप चांगले खेळाडू आहेत, तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व. आणि टॉस देखील करणार आहोत आपण प्रथमतः. निलेश आता आपण 2 शब्द व्यक्त करावेत असं मी म्हणतो की आपल्याला ही स्पर्धा प्रथमतः कशी वाटली, हे आयोजन कसं वाटतंय, आमच्या जे लाडके बंधुराज आहेत प्रथमेश चौधरी, पंकज चौधरी यांची ही संकल्पना ही कशी वाटते आपल्याला? या संकल्पना वारंवार वापरल्या पाहिजेत तरच आपल्याला डोंबिवलीतून चांगले क्रिकेटपटू मिळतील. आणि खास करून बोलायचं झालं पंकज आणि प्रथमेशचा मनपूर्वक आभार मानावा लागेल, कारण का खूप मेहनत घेतली त्यांनी. त्यांची वारंवार टुर्नामेंट कॅन्सल होत होती, त्याच्यामुळे त्यांना प्लेअरमध्ये थोडंसं हे झालं, पण हरकत नाही आहे, चांगली केली. याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अजून चांगली टुर्नामेंट करावी हीच आमच्याकडून अपेक्षा असेल क्रिकेट रसिकांकडून. बाकी दुसरं बोलण्यासारखं टुर्नामेंटला नाव नेवण्यासारखं काहीच नाही आहे. एक शेवटचा प्रश्न असणार आहे दादा आपल्यासाठी. अनेक बॅटर झाले, 2 सामने झालेत. बॅटर्सनी एक छोटीशी कंप्लेंट केली होती की चेंडू पडल्यानंतर थोडासा गती कमी होत आहे, अगदी बॅटवरती प्रॉपर येत नाहीये. आपण काय सांगाल? आपली बॅटिंग असं वाटलं की आपण वेगळ्या खेळपट्टीवरती खेळत आहे, वेगळ्या मैदानावरती खेळत आहे, तर आपण काय सांगाल येणाऱ्या बॅटर्सला की कसा खेळ करावा त्यांनी? असं तर विकेटवरती कोणतं हे आठवत नाही आहे, कारण का विकेट खूप चांगली बनवलेली आहे आणि आम्ही स्वतः बनवलेले. बा बोराडे, कृष्णा कीर, बबलू, उमेश असेल, आम्ही सर्वांनी भरपूर मेहनत घेतली ती विकेट बनवण्यासाठी. आणि याच्या पुढच्या मॅच होतील त्या बहुतेक कदाचित मातीच्या विकेटवर होतील, कारण का तीही बनवण्याचा प्रयत्न आहे. मागच्या वर्षी जशी बनवलेली होती टुर्नामेंटसाठी, तर लोकांना आपल्याकडे ग्राउंड अवेलेबल नसल्या कारणाने आपल्याला एकच ग्राउंड आहे डोंबिवली वेस्टला, तर त्याच्यामध्येही विकेटला नाव ठेवणं तर ती चुकीची गोष्ट आहे. विकेट चांगली आहे, तुमच्या बॅटिंगवरती सर्व काय आहे. बॅटिंग करेल तो बॅट्समन. वाह, वेल सेट दादा, व्हेरी वेल सेट. बॅटिंग करेल तो बॅट्समन, गोलंदाज आपलं काम करतोय. चला याचे यथार्थचे कॅप्टन यश या आपण त्वरित टॉस साठी. नाणेफेकीचा कौल पंकज आपण करा आपल्या हस्ते. दोन्ही विनर्स संघांमध्ये आरसीसी विपक्ष यथार्थ 11 दोन्हीही बलाढ्य संघ आहेत. आणि ऑन द स्पॉट डिसिजन देखील कळवायचा. नाणेफेकीचा कौल होतोय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. यश चौधरी यांनी गोलंदाजी स्वीकारली आपण. यस वळत पुढच्या मॅचकडे. निर्णायक मॅच दोन्हीही संघांसाठी असणार आहे. इथून जिंकलात तर टॉप 6 मध्ये प्रवेश. येस, आणि नक्कीच स्पर्धेच्या आपण खूप मोठ्या पर्वामध्ये आपण आहोत. त्यामध्ये अजून एक विनंती करतो, ज्या दोन्ही टीम्सला पहिला सामना गमवावा लागला त्या दोन्ही टीम्सला विनंती असेल की इनिंग्सच्या ब्रेकमध्ये आपण टॉस करणं गरजेचं आहे. अनिवार्य नाही केलं तर आपल्याला पेनलाइज देखील करण्यात येईल, याची नोंद घ्या. मी तुर्तास सांगतो, आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा, एन्जॉय करत राहा जीटीसीच्या या वाहिनीवरती, डोंबिवलीच्या या ऐतिहासिक मैदानावरती. एक ऐतिहासिक स्पर्धा डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीग. मी तुर्तास थांबतोय, कॉम्बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय अजित देसाई सरांना. ट्रॉफीवर हात ठेवाया बघतय प्रत्येक जण, अरे एक हिरा चमकून येतय डोंबिवलीच्या मातीतून. सावकार षटकार पाहत करते स्पर्धक सारे शोर, डोंबिवलीची अनबन
हॅलो चेक. हॅलो हॅलो. तर तुमच्यापर्यंत एक सूचना पोहोचवतो. स्वर्गीय SKM नाना सूर्यवंशी ठाकुर्लीचे आहेत. त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जे 3 टीम टॉप वरती जातील त्यांच्या इमर्जन्सी पीरियडसाठी त्यांच्याकडून एक पारितोषिक असेल, आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्यांचं देखील धन्यवाद. या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जरूर पारितोषिक देण्यात आला आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा असतील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच साठी होतोय. दोन्ही टीमने एक मॅच जरूर जिंकली आहे आणि इथून एका बाजूला संघ पाहायला मिळेल RCC आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय तो मात्र यथार्थ 11 संघ. या दोघांमध्ये ही लढत बघायला मिळेल. आणि चला जास्त वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. टीम यथार्थ 11 संघ पहिल्या मॅच मध्ये निलेश म्हात्रे, मी मगाशी सांगितलं 40+ खेळाडू आहेत असं वाटत नाहीये, कारण बघायला गेलं जे ते आपण जे 3 स्विच हिट खेळात आणि तिन्हीच्या तिन्ही सर मनीष सर सक्सेस राहिले. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून मॅन ऑफ द मॅच त्यांच्या नावावरती झाली. खरंच कौतुक करेल निलेश म्हात्रे यांचं. अतिशय चांगली फलंदाजी आहे. ग्रामीण क्रिकेट देखील गाजवलं, कित्येक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात ते निलेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला जरूर पाहायला मिळतं माननीय सन्मान्य उद्योजक अजितदादा सावंत. वेलकम दादा, वेलकम. तुमचं देखील स्वागत आहे. डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीग 2024 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सलामीची जोडी एका बाजूला सुमित आणि दुसऱ्या बाजूला अजित पाहतोय. महाराष्ट्र पोलीस अजित आपण जरूर पाहायला मिळतात. आणि इथून पोलाड आहे उर्फ नाव त्यांचं, आणि दुसऱ्या बाजूला सुमित. अतिशय चांगली क्रिकेट चांगलं करावं लागेल. तर सेकंडला फलंदाज अजित उर्फ पोलाड, 9 सेकंडला सुमित. बॉलिंग मार्क वरती ज्या गोलंदाजाने साहिलनं पहिलं षटक मागच्या मॅच मध्ये हाताळून फक्त धावा खर्च केल्या 6, तो गोलंदाज येतोय ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेचं षटक. सेकंडला फलंदाज अजित, 9 सेकंडला सुमित. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट दाखवावं लागेल. पहिला बॉल साहिलचा, गेम ऑन. चांगला बॉल होता, चांगला चेंडू होता. काय गोलंदाजी आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील तितक्याच वेगाने गोलंदाजी केली, तितकाच वेग आहे त्या गोलंदाजीमध्ये. दोघांनी देखील एक सामना जिंकला आणि नेक्स्ट मॅच असेल ते आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला संघ डोंबिवली बॉयज आणि त्यांच्यावर फाईट करेल तो संघ बॉल सुरेखा. गोलंदाजी चांगली आहे, टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे. डोंबिवली बॉयज आणि किमिया 11 दोन्ही टीम्स रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच साठी दोघांना देखील शुभेच्छा असतील. इथून इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन, हे लक्षात घ्या. तुमच्यापर्यंत आम्ही रिपोर्ट जरूर करणार आहोत. आणि सेकंडला पोलार्ड, 9 सेकंडला सुमित. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज साहिलला आपण बघतोय. बॉल होता यार, चांगला बॉल होता. इथून खेळून काढला क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर शुभमचा चाललाय. चेंडू थांबवला शुभमने पूर्णपणे आणि त्यानंतर इथून धावा कंप्लीट झाला. 2 तिसरीचा देखील पोलार्डचा कॉल होता. सुमितने सांगितलं आधी घाई कुठेतरी संकटात नेईल आणि इथून फक्त 2च धावा कंप्लीट झाला. गोलंदाजी करत असताना साहिलचे बॉल झाले आतापर्यंत ते 3, अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक आहे.
चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं रेल्वे ग्राउंड वरती. कित्येक मनीष सर चांगले खेळाडू आहेत, जरूर आज वेगळे आहेत, रोज एकत्र असतात. ही क्रिकेटची मजा वेगळी आहे आणि ही क्रिकेट नक्कीच मी आयोजक प्रथमेश चौधरी आणि पंकज चौधरी खरंच कौतुक करेल. फार चांगलं आयोजन तुमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. फटका चांगला यशला तिथे बघतो आपण, खेळून काढला एक सिंगल फक्त मिळते. सुमित स्ट्राईक एंडला गेलाय, मागच्या मॅचमधून त्याच्या बॅटमधून धावा आल्या, मात्र संघ कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाला. नितीन मॅन ऑफ द मॅच राहिला. अतिशय चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण बघितलं. मॅन ऑफ द मॅच देखील त्याच्या नावावरती झाली. 2 कॅचेस देखील नितीनने पकडल्या आणि इथून या मॅचमध्ये नितीनला चांगला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि पहा प्रथमेश चौधरी आणि पंकज चौधरी जेवणाची सोय देखील आहे आणि देखील इथून जायचं नाहीये. सर्व खेळाडू हे लक्षात घ्या आणि काय खरंच चांगलं आयोजन यांच्या माध्यमातून. बाला होता फुल टॉस बॉल, चांगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतो. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स मध्ये चेंडू उचलला आणि फेकी करेपर्यंत इथून धावा कंप्लीट झाल्या. त्या मात्र 2. पहिल्या षटकामध्ये सर सांगायला गेलं तर चांगली गोलंदाजी राहिली होती आणि या षटकामध्ये थोड्याशा धावा येतात. साहिल माध्यमातून बालामध्ये धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे सरकली आहे. ती मात्र 5 आणि स्कोर बोर्ड 5च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज असतो यार. हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली, मात्र झेल ड्रॉप. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. सूरज कडून चुकी, असे खेळाडूकडून चुकी होणं फार कुठेतरी चुकीचं वाटतं. थोडासा झाडाखाली होता, अंदाज झाला नाही, हरकत नाहीये. झेल ड्रॉप झाला, प्रयत्न राहिलाय चांगला. ओव्हर नंबर 1 इथे संपली. कॅच नाही आहे, कॅच नव्हती. झाडाला लावल्यानंतर कॅच नाहीये का? नाहीये. तर इथून धावसंख्या धावफलकावरती फक्त 6. सर रेकॉर्ड राहत आहे. आत्ता मागच्या मॅचमध्ये 6 धावा खर्च, या मॅचमध्ये देखील साहिलने 6 धावा खर्च केल्या. मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी त्या गोलंदाजी केली आहे आणि इथून दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरतील आपण बघणार आहोत. इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं धावसंख्या धावफलकावरती 6 आणि स्कोर बोर्ड. धावसंख्या धावफलकावरती 6च्या घरामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. हा बॉल अतिशय सुरेख आहे. काय गोलंदाजी आहे, अतिशय चांगला गोलंदाज पाहायला मिळतं. मग अशीच उल्लेख केला अमोल पाटील मानपावर सोनारपाडा. काय गोलंदाजी राहिली आहे. इथून पुन्हा एकदा गोलंदाज यार. हा बॉल इथून पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल आणला, चेंजेस आणला. यावेळी अमोल पाटीलला दिलं दुसरं षटक. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं मॅन फॉर जुनी डोंबिवली शुभमने हाताळला. या मॅचमध्ये काहीतरी वेगळं चित्र. अमोलच्या हातामध्ये चेंडू दिला. अमोल देखील एक चांगला खेळाडू आहे. आपण बघितलं अमोल देखील सोनारपाडा टीम मध्ये खेळत असताना गाजवला. टीडी पेडमध्ये खेळत असताना देखील चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बॅटच्या रडार मध्ये थांबणार नाहीये. साहिलच्या डोक्यावरून निघून जातोय चेंडू. सीमाबार सुमितच्या बॅट मधून येतोय. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डीजे. स्ट्रॉंग आहे.
या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर चांगली गोलंदाजी, थोडा षटकार आल्यानंतर चेंडू चांगला हाताळला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 14 रन्स. हा बॉल मात्र थोडासा पंच सांगतायत चांगला आहे, चांगला गोलंदाज. असं वाटलं की वाईट आहे की नाही तर नाही, पंचांनी अतिशय चांगला डिसिजन दिलं, अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे. आतापर्यंत बॉल झाले अमोलचे बघायला गेलं तर 5. सरळ बॅटने खेळून काढलाय तिथे क्षेत्ररक्षक ताईना टीपला जाईल. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय. टीम आपल्याला पाहायला मिळेल पहिला धक्का टीम आरसीबी टीमला. डीजे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर. लाखो दिलांच्या मनात करतय घर. प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर. विकेट पतन जाते गोलंदाज अमोलच्या खात्यामध्ये. आता सूरज ज्या मागच्या मॅच मध्ये सूरजने सुरेख गोलंदाजी केली. मान फॉर गायसर. मी मगाशी सांगितलं रेल्वे ग्राउंड वरती खेळून हे खेळाडू नक्कीच अतिशय चांगले झाले. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्ट करायचा. टीम एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल तो डोंबिवली बॉईज आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळेल तो किमिया 11. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचं आहे. इथे बॉल अडवला फेकी करेपर्यंत एक सिंगल जरूर प्राप्त झाले. नितीन आता मात्र आला. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो आहे. या मॅच मध्ये फटकेबाजी तशीच करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती आहे. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पंधरा रन्स 1 विकेट. नितीन सेकंडला. गोलंदाज सूरज. फुल टॉस बॉल चांगल्या रीतीने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय अंगॉनला. आणि इथून बघायला गेलं तर एक सिंगल डबलने धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये, कारण समोरचा टीम मगाशी मी सांगितलं एक मजबूत आहे. निलेश म्हात्रेची बॅटिंग आपण बघितली. त्यानंतर विकेट्स देखील भरपूर आहेत. अमोल पाटील आहे, यश चौधरी आहे, चांगले खेळाडू आहे त्या टीम मध्ये. अजय देखील इथून या मॅच मध्ये चांगला बॉल समजला नाहीये, पोलाडला निघून जातोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलक 16 या आकड्यावरती बॉल झाले आतापर्यंत 3. अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक. हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक शुभम आहे. चेंडू अडवला. इथून फक्त सिंगल. नितीनला स्ट्राईक द्यायचे सांगतोय नितीन. धावसंख्या धावफलकावरती 17 आणि स्कोर बोर्ड एबीडीची आठवण करून दिली या स्कोरने. 17 धावा धावफलकावरती जर्सी नंबर. पुन्हा एकदा बॉल तयार. हा बॉल पहा वाईटचा इशारा केलाय पंचांनी. थोडासा फार सुटला की काय चेंडू सूरजच्या हातामधून. इथून वाईटचा इशारा. धावसंख्या 18. बॉल झाले आतापर्यंत 4 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक. काहीतरी फिल्डिंग मध्ये चेंजेस. माहिती अनुभव फार आहे निलेश म्हात्रे. मॅन फॉर मोठा गाव.
काहीतरी फिल्डिंग मध्ये बदलावर आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू काहीतरी कानमंत्र दिले सूरजला. तेच घडणार का मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघणार आहोत. फिल्डिंग चेंज केली पूर्णपणे. यश आपणला जरूर बघितलं. ऑफला होता, आतमध्ये घेतला. अजयला बाहेर काढला. ओ चांगला बॉल, चांगली लाईन. काहीतरी कानमंत्र दिल्यानंतर पहा वेगळा जादूची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फिंगर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणि निलेश म्हात्रेने सांगितल्यानंतर काहीतरी चांगलं होईल नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांचा अनुभव फार आहे क्रिकेटचा. पुढे येऊन गेल्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल झाले, दुसरीचा कॉल. सिंगल फक्त मी इथे आपल्याला पाहायला मिळेल. आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलक 1 ने पुढे सरकली आहे. 19 ओव्हर नंबर 3 चा खेळ संपुष्टात झाला. 3 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आजचा दिवस पहिला, उद्या फार गर्दी असेल या स्पर्धेमध्ये. नक्कीच मान्यवर देखील फार मिळतील. कोणत्या नावावरती जाणार आहे, कोणाच्या हातामध्ये जाणार आहे, ही ट्रॉफी आपण उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच बघणार आहोत. अजूनही 3 बॉल, 1 ओव्हर शिल्लक आहे. शेवटचे षटक कोणाला देणार आपण नक्कीच बघणार आहोत. सहा बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर नंबर शेवटचा पहा. सर्वजण खेळायला आलेत. सर्वांना बॅटिंग बॉलिंग मिळाली पाहिजे होती. पहिल्या मॅच मध्ये वेगळे बॉलर, या मॅच मध्ये वेगळे यूज केलेत, माहिती आहे, कारण सर्व या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आल्यात. गोलंदाज झाला आपल्याला पाहायला मिळेल सागर माद्रे, मॅन फॉर देवीचा पाडा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. हा बॉल टफा पडल्यानंतर फार बाहेर आला. वाईट पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. चांगली स्पर्धा, पहिलं पर्व आहे. पुढच्या वर्षी अजून चांगला प्रयत्न असेल प्रथमेश चौधरी आणि आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्यासोबत पंकज चौधरी. प्रयत्न जरूर. आयोजन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. फार मेहनत करावी लागते. आज प्रथमेश चौधरी सांगतायत फार मेहनत आहे आयोजन करणं. पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं अजून त्यांच्या माध्यमातून असेल. कॉन्फिडन्स लेवल वाढे. वाईटचा इशारा. अजून एक पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. हॅलो, चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अजून एक चेंडू बाहेर आला. व्यवस्थित चेंडू येत नाही. आता काहीतरी कानमंत्र निलेश म्हात्रेला द्यावं लागेल, कारण 3 बॉल्स आत्तापर्यंत बघायला गेलं तर वाईट आलेत. आता काहीतरी कानमंत्र दिल्यानंतर गोलंदाजी वेगळी होणार का? धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 22. 22 धावा, 4 धावा खर्च झाल्या. गोलंदाजी चेंज होती की काय? एक मिनिट मॅच थांबवायची आहे, तर आयोजक डिसिजन कळवायचा.
आणि मॅच चालू असताना कोणी देखील आवाज देऊ नका हे लक्षात घ्या. डगआउट मधून हे लक्षात घ्या. फटका उंच तर गेला व्यवस्थित कनेक्ट आहे. सूरज झेल खाली टिपलाय. झेल फलंदाज बाद. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती तो फलंदाज मैदानाच्या बाहेर. नितीन बॅक टू द डगआउट. डीजे थोडासा कमी पडला. धावसंख्या 22 आणि स्कोर वर 22. ओव्हर नंबर शेवटचा बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 2. अजूनही 4 बॉल शिल्लक. नवीन बॅटल निखिल 2 विकेट्स आतापर्यंत गेल्या. नेक्स्ट मॅच मी मगाशी सांगितलं रिपोर्ट करायचं इनिंग ब्रेक मध्ये. डोंबिवली बॉयज आणि किमिया 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. 4 बॉलचा खेळ शिल्लक. अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतं. इथून एक बॉल दोस्तीचा प्रयत्न. तिसरीचा कॉल असेल की काय मात्र नाही. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. 3 बॉल अजूनही शिल्लक. चांगली गोलंदाजी इथून यशला करावी लागेल. 24 धावा. 24 रन स्कोर बोर्ड. 24 धावा आहेत. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक दूर आपल्याला पाहायला मिळेल. रोमास लहान मध्ये विजयला फेकी करेपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. ताकद लावली असती थोडीशी समोर तर चेंडू थोडासा गेला असता असं वाटलं की काय. हेलिकॉप्टर शॉट जरूर घेऊन काढला मात्र इथून मिळाले ते फक्त 2. 26 मागच्या मॅचचं टार्गेट होतं टीम आपल्याला पाहायला मिळालं. यथार्थ टीमला डोंबिवली बॉयज ने बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 26 झाला आणि इथून 2 टू गो. 2 बॉल शिल्लक. ओ हा बॉल विकेटचं पतन आहे. स्ट्राईक अपडेट करायचे आणि इथून एक धाव कंप्लीट होते. चुकी झाली की काय. आणि हो चुकीला माफी नाही. जिथे होती 1 तिथे मिळतात की काय 2. आणि विकेटचं पतन. दुसरे धावेला फलंदाज बाद. निखिलला माघारी परतावा लागेल. डीजे चौधरी करते स्पर्धेचं थाटात आयोजन. अभिषेक चौधरी राहुल मोरे साथ होते ती हौशेन. हे पंकज निहाल बाबी हे आपले दमदार सपोर्टर. हरीश चंद्र बाबाची आठ साऱ्यांना येतंय फार. प्रीमियर लीग धावफलकावरती पाहायला मिळतं. धावफलक 27 आणि स्कोर बोर्ड 27. अजित ओपनिंगला आला. 8 बॉल खेळले 6 धावा फक्त काढल्यात. इथून या मॅच मध्ये आता मात्र शेवटचा बॉल. 27 3 विकेट गमावला बॅटिंग करत असताना टीम आरसीसी. शेवटचा बॉल यश घेऊन येईल गोलंदाजीत. मार्क वरती पाहायला मिळतोय. फटका चांगलाय. अतिशय चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. शुभमने बॉल हडवला. फेकी केली आहे. डेंजर झोनला फेकी झाली की काय. आणि इथून विकेटचं पतन जरूर होईल. धावसंख्या धावफलकावरती 29 आणि 30 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलंय. ते टीम आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट
मॅच टॉससाठी या 30 धावा या मॅच मध्ये बनवायच्या. टॉस आम्ही करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा दोन्ही टीमचे कॅप्टन डोंबिवली बॉईज आणि त्यांच्यासोबत फाईट करेल संघ किमिया 11. दोन्ही टीमचे कॅप्टन या. दादा वेळ घेऊ नका, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तर माननीय सन्माननीय अजयदादा सावंत यांना विनंती करतो तुमच्या हस्ते आपण नाणीपैकी घेणार आहोत. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचं आहे. टॉस का बॉस हे लक्षात घ्या. अजय सावंत आपल्याला पाहायला मिळते. उद्योजक आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आणि इथून नेक्स्ट मॅच टीम डोंबिवली बॉईज कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल किमिया 11चे कॅप्टन. दादा या वेळ घेऊ नका जास्त, लगेच यायचं आहे. टॉस का बॉक्स मध्ये लगेच या. मगाशी सांगितलं होतं की इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. आमचे प्रमुख पाहुणे उपस्थित जरूर टॉस साठी उपस्थित आहेत. यायचे लगेच, वेळ घेऊ नका. टीम किमिया 11चे कॅप्टन आणि टीम डोंबिवली बॉईज. आमचा आवाज पोहोचत असेल रोनक लवकर या. उपस्थित मान्यवर जरूर आहेत. या कॅप्टन किमिया 11चे कॅप्टन, लगेच यायचं आहे. या टॉससाठी मगाशीच उल्लेख केला होता की कंपल्सरी असणार आहे टॉस. किमिया 11चे कॅप्टन लक्षात घ्या, उपस्थिती दाखवणं फार गरजेचं आहे. वेळेचं बंधन करायचं आहे. या दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल किमिया 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते तर मात्र डोंबिवली बॉईज हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. कॉल कोणाचा असणार आहे? टीम डोंबिवली बॉईज कॉल असेल. अजय सावंत यांच्या हस्ते टॉस. छाबाईज कॉल, टॉस जिंकला. टीम आपल्याला पाहायला मिळेल. डिसिजन कळवायचा आहे लगेचच आणि 4 षटकाची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि इथून जास्त वेळ घेऊ नका. यानंतरचे चालतं बोलतं म्हणून आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंगचा डिसिजन. आणि यानंतर कोणी लक्षात ठेवा, डिसिजन इथेच कळवायचं आहे, हे लक्षात घ्या. बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतरचा आवाज आमचे साथी समालोचक मनीष सर जोडले जातील. थँक्यू सो मच. धन्यवाद अजित सर. मुंबईतील एक बुलंद आवाज RPL मध्ये आपल्याला लाभलाय. वयात सामन्याकडे समीकरण पुन्हा एकदा छोटी मॅच बघायला मिळते. छोटं समीकरण बघायला मिळतं. थोड्याशा मापक धावा धावफलकावरती बघायला मिळतात. जिंकण्यासाठी बनवायच्यात 30 धावा, 24 चेंडू, 30 धावा म्हणजे 4 षटकांची मॅच. आणि त्यातील हे पहिलं षटक, निर्णायक षटक म्हणजेच पॉवर प्लेचं षटक. आणि बॅटिंगसाठी कोण आलात? बॅटिंगसाठी आल्यात निलेश म्हात्रे आणि त्यांची साथ देण्यासाठी अमोल पाटील, मॅन फ्रॉम सोनारपाडा. पहिला चेंडूवरती लाऊड अपील करण्यात आली होती. झेलची शक्यता तिथे होती. कॅच होत नाहीये पण चेंडू निघून जाणार आहे चौकारासाठी. या छोट्या धावफलकेचा जर आपण विचार केला तर या धावा रोखायच्या असतील तर हे हाफ चान्सेस कव्हर करावे लागतील, कॅचेस पकडाव्या लागतील. डीजे येस, पुढील चेंडू, नेक्स्ट बॉल. यावेळी देखील एक ड्राईव्ह बघायला मिळते आपल्याला ऑन रिजन वरती. बंटी असणार आहे. प्रतीक चांगलं क्षेत्ररक्षण केलंय पण थोडंसं फंबल करतायत. डायरेक्ट हिट झाला असता चेंडू तर बॅटर आउट झाले असते. डायरेक्ट हिट होत नाहीये. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. बघा कोण म्हणेल हे खेळाडू 40+ आहेत. अनुभव प्रचंड. आपल्या फिटनेसचा नजराणा देत असताना आपल्याला पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला, तो देखील क्रॉस बॅटर स्ट्रोक. या चेंडूवरती देखील ऑन रिजन वरती एक ऑन ड्राईव्ह बघायला मिळाली आपल्याला. मिड विकेट रिजन वरती 2 धावा. एकूण धावसंख्या धावफलकावरती 6 धावा आहेत.
आणि सर्वच खेळाडूंना विनंती आहे की जेवणाची व्यवस्था झाली आहे, आपण त्वरित आपलं जेवण करून घ्या. आणि अजून एक विनंती करतो, ज्या डस्टबिन बॅग्स आहेत त्याच्यामध्येच आपल्या पेपर प्लेट्स टाकायच्या आहेत आणि पाण्याच्या बॉटल्स टाकायच्या आहेत, कचरा करायचा नाहीये. मॅचकडे यावेळी स्टान्स चेंज केलाय, चेंडूला भिरकावलाय, चेंडू निघून जाणार आहे. स्कोअर लेग सीमेच्या पलीकडे 4 धावांसाठी दणदणीत येतोय चौकार. अजून एक निलेश म्हात्रे यांच्या बॅटमधून. वीरांच्या मनात करतंय घर. देऊन माता ट्रॉफीवर हात ठेवाया. वादळ आलाय. यावेळी काय स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतं, एक लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, अप्रतिम फटका. हा देखील चेंडू जातोय दान 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 करत सीमारेषा पार. येतोय दणदणीत चौकार. ठेवाया बघतंय प्रत्येक जण. देवाया बघतंय प्रत्येक जण. देवाया बघतंय प्रत्येक जण. अरे के हिरा चमकून येतंय डोंबिवलीच्या मातीतून. डोंबिवलीच्या मातीतून. डोंबिवलीच्या मातीतून. सावकार षट पुढील चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्हचा अजून एक चांगला फटका. हा देखील चेंडू निघून जाणार आहे कार्पेटच्या साह्याने. काऊ कॉर्नर रिजन वरती अजून एक चौकार. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक चौकार बघायला मिळतात आपल्याला निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून. डीजे कर पाहत करते स्पर्धक सारे शोर. डोंबिवलीची अनबन शान लिग आहे एक नंबर. रेल्वे धावा धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आहेत. सलग 3 चेंडूंवरती 3 चौकारांचा विक्रम इथे देखील केलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा अजून एक लाजवाब, देखना दर्शनीय लाजवाब फटका बघायला मिळतोय. निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून एक ब्रँडेड स्ट्रोक बघा. जीटीसीच्या वाहिनीवरती देखील अगदी स्लो मोशन मध्ये चेंडूला ड्रिल केलाय आणि तोच शॉट तिथे कनेक्ट करून ठेवलाय. वाह, काय प्रेक्षणीय फटका बघायला मिळतोय आपल्याला. अजून एक चौकार आणि धावा धाव फलकावरती 22 धावा आहेत. ही लढत होती, ही कॉन्टॅक्ट होती, ही बॅटल होती, ही रायव्हलरी बघायला मिळत होती. दोन्हीही अशा खेळाडूंमध्ये एक खेळाडू जो नवदूत आहे, यंगस्टर आहे, दुसरा खेळाडू प्रचंड अनुभव 40+ खेळाडू आहे. आणि विशेषतः म्हणजे दोन्ही खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मागच्या सामन्यामध्ये मिळवलं होतं. म्हणजेच दोन्ही मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकांच्या दोन्हीही खेळाडूंमध्ये ही बॅटल बघायला मिळत होती. ती बॅटल नक्कीच निलेश म्हात्रे यांनी जिंकली आहे. 22 धावा धावफलकावरती स्पर्धेमधील आतापर्यंतचा सर्वात महाड षटक फेकलंय निलेश म्हात्रे यांनी. राजा जाधव आलेत गोलंदाजी मार्कवरती. येस, हलक्या हाताने चेंडूला दिशा दाखवली आणि आपले मुख्य अतिथी माननीय बाळादादा बोराडे यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील मनापूर्वक स्वागत करतोय. यायचंय सुस्वागतम 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 दादा आपलं आपल्या ह्या भव्य आयोजनामध्ये डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीग मध्ये. यावेळी पुन्हा एकदा ड्रिल केलाय, चेंडूला फेकून दिलाय, केलाय डिस्पॅच. स्लॉटच्या चेंडूला दिलाय प्लॉटच्या बाहेर भिरकावून. अजून एक उत्तुंग षटकार येतोय निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून. डीजे लाखो दिलांच्या मनात करतंय घर. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात कर. धन्यवाद डीजे. ना तुम्हाला संधी मिळत आहे ना आम्हाला संधी मिळत आहे, कारण बॅटिंग धुवाधार होते मैदानामध्ये. प्रेक्षकांचा देखील एकच धावेची आवश्यकता आहे का? एकच धावेची आवश्यकता आहे. आणि 7 चेंडूंमध्ये धावा किती आहेत? धावफलकेवरती धावा आहेत 28 आणि 28च्या 28 धावा 29 धावा आहेत. 28 धावा निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून आल्यात. यानी यावेळी अशाच प्रकारे मॅच फिनिश, सामना जिंकलाय यथार्थ 11 या संघाने. येस, सामना फिनिश झाला, मॅच जिंकलाय. आणि पुन्हा एकदा बघा काय बॅटिंग केली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ठाण्याच्या वाघाची, या निलेश